मी एक खास प्रकारचा घरगुती उपाय माझ्या केसांवरती वापरून बघितला आणि त्यानंतर फक्त 7 दिवसांमध्येच माझी केस गळती कायमची बंद झाली. आणि हा उपाय मी सलग 3 ते 4 महिने वापरला आणि त्यानंतर माझ्या केसांची लांबी अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झाली. जर तुम्हाला याच्यावरती विश्वास बसत नसेल, तर मी सांगितलेली ही रेमेडी तुम्ही देखील अगदी 3 ते 4 महिने तुमच्या केसांवरती वापरून बघा. आणि त्यानंतर तुम्हाला देखील विश्वास बसणार नाही, की कोणतीही नैसर्गिक रेमेडी आपल्या केसांवरती इतक्या छान पद्धतीने काम करू शकते. ज्या लोकांनी आपल्या या रेमेडीचा वापर केलाय, त्यांची केस गळती आता पूर्णपणे बंद झाली आहे. त्यासोबतच केस अगदी सिल्की, स्मूथ आणि दाट होण्यासाठी देखील मदत झाली आहे. जर तुम्हाला देखील असेच रिझल्ट हवे असतील, तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आपल्या रेमेडीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात, मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण पेरूची पानं घेणार आहोत. आणि ज्या लोकांनी पेरूची पानं या पद्धतीने केसांवरती वापरलेली आहेत, त्यांची केस गळती कायमची बंद झालेली आहे. सोबतच केस अगदी लांब, दाट आणि मजबूत होण्यासाठी देखील मदत झालेली आहे. पण तुम्हाला काय करायचंय, मी सांगितलेल्या पद्धतीनेच ही रेमेडी तयार करायची आहे आणि आपल्या केसांवरती वापरून बघायची आहे. अनेक लोक पेरूची पानं तर वापरतात, पण योग्य पद्धत मात्र त्यांना माहीत नसते. आणि आजही जवळजवळ 95% लोकांना हेच माहीत नाहीये, की पेरूच्या पानांचा वापर केसांसाठी देखील केला जातो. बहुतेक लोकांना फक्त एवढंच माहीत आहे, की पेरूची पानं ही आपल्या आरोग्यासाठी चांगली असतात आणि ती चावून खाल्ल्यानंतर शरीराला अनेक फायदे होतात. पण आज मी तुम्हाला सांगते, पेरूची पानं आपल्या केसांसाठी देखील एखाद्या अमृतापेक्षाही कमी नाहीयेत. कारण बघा, पेरूच्या पानांमध्ये भरपूर सारी जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट आणि सोबतच असे अनेक पोषक घटक असतात, ज्यामुळे आपली केस आणि सोबतच आपलं स्कॅल्प अगदी निरोगी राहण्यासाठी मदत होते. आणि म्हणूनच अनेक लोक आपल्या केसांची निगा राखण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करत असतात. आणि बघा, आपली ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला साधारणतः 7 ते 8 एवढी पेरूची पानं घ्यायची आहेत. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जास्त निब्बर पानांचा वापर इथं अजिबात करायचा नाहीये. तर तुम्हाला जेवढ्या जास्त प्रमाणावरती कोवळी पानं घेता येईल, तेवढी कोवळी पानं घेण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर आपल्याला पानं स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. कारण बऱ्याच वेळा काय होतं, पानांवरती धूळ किंवा माती बसलेली असते. आणि त्यामुळेच मी तुम्हाला सांगते, की रेमेडी बनवण्याच्या अगोदर तुम्हाला सगळी काही पानं अगदी पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत. आणि बघा, जर पूर्वी तुमचे केस खूप जास्त लांब असतील, दाट आणि सोबतच मजबूत असतील, पण सध्या खूप जास्त प्रमाणावरती जर तुम्हाला हेअरफॉल वगैरे होत असेल ना, तर पेरूची पानं योग्य पद्धतीने केसांवरती वापरायला सुरुवात करा. आणि बघा, तुम्हाला फक्त पेरूच्या पानांचाच वापर करायचा नाहीये. कारण जर तुम्ही फक्त पेरूची पानच वापरली, तर योग्य असा फायदा तुमच्या केसांना अजिबात मिळणार नाहीये. त्यामुळे पेरूच्या पानांमध्ये आपण आणखी काही घटक ॲड करणार आहे, ज्यामुळे तुमची केस गळती कायमची बंद होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि त्यासाठी तुम्ही आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही इथं बघू शकता, आपण सगळ्यात पहिल्यांदा पेरूची पानं स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत. आणि त्यानंतर हाताच्या साहाय्याने आपल्याला याला छोट्या छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित असं कट करून घ्यायचंय. जर तुम्हाला हाताने करायचं नसेल, तर एखाद्या कात्रीच्या साहाय्याने देखील तुम्ही पेरूची पानं कट करून घेऊ शकता. आणि बघा, आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे, प्रदूषणामुळे आणि त्यासोबतच चुकीच्या आहारामुळे जवळपास प्रत्येकालाच केस गळतीची समस्या जाणवत असते. पण पेरूच्या पानांमध्ये खूप सारे पोषक घटक असतात, ज्यामुळे केस गळती बंद होण्यासाठी मदत होते. आता बघा, पुढचा आणि महत्त्वाचा असा घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि तो म्हणजे कांदा. कारण कांदा आपल्या केसांवरती एखाद्या वरदानासारखं काम करतो. आणि कांद्याचा वापर आपल्या केसांसाठी तुम्ही एकदा तरी नक्कीच करून बघा. ज्यांचे केस खूप जास्त प्रमाणावरती गळतात, त्यांच्यासाठी कांदा हा खूप जास्त प्रभावी मानला जातो. आणि याचे रिझल्ट आपल्या केसांवरती खूप लवकर दिसण्यासाठी सुरुवात होते. जेव्हा तुम्ही कांद्याचा रस पहिल्यांदाच केसांवरती वापराल, तेव्हाच तुम्हाला दिसेल, की तुमची केस गळती कमी झालेली आहे आणि त्यासोबतच इतर केसांच्या समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. कारण कांद्यामध्ये सल्फरचं प्रमाण खूप जास्त असतं, जे आपल्या केसांच्या मुळांपर्यंत जातं आणि त्यांना अगदी मजबूत आणि सोबतच स्ट्रॉंग बनवण्यासाठी मदत करतं. यामुळे केस तुटणे, केस गळणे कमी होण्यास देखील मदत होत असते. बघा, तुम्हाला शक्य असेल तर लहान आकाराचा कांदा घेण्याचा प्रयत्न करा. कारण लहान आकाराच्या आणि लाल रंगाच्या कांद्यामध्ये खूप सारे पोषक घटक असतात आणि सोबतच जास्तीत जास्त प्रमाणावरती सल्फर देखील असतं. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुम्हाला लहान आकाराचा कांदा भेटला, तर तुम्ही लहान कांदा नक्की घ्या.
म्हणजेच काय तर तुम्हाला अगदी देशी कांदा इथं वापरायचा आहे. पण जर तुम्हाला देशी कांदा कुठेच भेटत नसेल, तर माझ्याप्रमाणे तुम्ही मोठ्या कांद्याचा वापर देखील नक्कीच करू शकता. आणि कांद्याच्या वापरामुळे आपल्या स्कॅल्पमधील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यासाठी मदत होते आणि त्यासोबतच आपले हेअर फॉलिकल्स देखील ॲक्टिव्ह होण्यासाठी मदत होत असते. आणि जेव्हा हेअर फॉलिकल्स ॲक्टिव्ह होतात, तेव्हा आपल्या केसांची वाढ होते आणि केस अगदी दाट आणि सोबतच हेल्दी होण्यासाठी देखील मदत होत असते. आणि तुम्ही इथं बघू शकता, मी कांद्याला अगदी छोट्या-छोट्या पीसेसमध्ये व्यवस्थित कट करून घेतले. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला देखील मी सांगितलेल्या पद्धतीनेच ही रेमेडी बनवायची आहे. त्यामुळे एकही स्टेप मिस वगैरे करू नका. आणि म्हणूनच मी तुम्हाला वारंवार सांगत असते, की आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि लक्ष देऊन नक्की बघा. यामुळे तुमच्या केसांच्या बऱ्याच समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला हेल्प होणार आहे. त्यानंतर बघा, आता ही रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला एखाद्या स्टीलच्या भांड्याचा वापर करायचा आहे. लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर इथं अजिबात करू नका. भांडं घेतल्याच्या नंतर आपण जी काही पेरूची पानं कट करून घेतलेली होती, ती सगळी काही पेरूची पानं आपल्याला या भांड्यामध्ये ॲड करायची आहेत. आणि सोबतच आपण जो काही कांदा देखील चिरून घेतलेला होता, म्हणजे छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट करून घेतलेला होता, तो कांदा देखील आपल्याला भांड्यामध्ये ॲड करायचा आहे. आणि बघा, बऱ्याच लोकांना कांद्याच्या वासाची ॲलर्जी असते, तर तुम्ही काळजी वगैरे अजिबात करू नका. मी शेवटी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, ज्यामुळे आपल्या सीरममध्ये कांद्याचा वास वगैरे अजिबात येणार नाही. आणि आता त्यानंतर बघा, सगळ्यात शेवटी आणि सगळ्यात महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये वापरायची आहे आणि ती म्हणजे जास्वंदाची फुलं. जर तुमच्याकडे ताजी अशी जास्वंदाची फुलं अवेलेबल नसतील, तर तुम्ही जास्वंदाची पावडर किंवा मग ड्राय अशी जास्वंदाच्या फुलांचा वापर देखील नक्कीच करू शकता. बघा, मी तुम्हाला जास्वंदाच्या पावडरची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते. तुम्ही तिथून देखील नक्कीच परचेस करू शकता. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलांचाच वापर करायचा आहे. कारण जास्वंदाच्या फुलांमध्ये अॅमिनो ॲसिड्स आणि सोबतच व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे जर तुम्हाला पांढऱ्या केसांची वगैरे समस्या जाणवत असेल ना, तर ती देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. त्यासोबतच जास्वंदाच्या फुलांमध्ये अँटीऑक्सिडंट असतात आणि यामुळे जर तुम्हाला ड्राय आणि रफ केसांची समस्या असेल, त्यासोबतच केसांमध्ये स्प्लिट एंड्स वगैरे झालेले असतील, तर या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत होते. आणि बघा, जर जास्वंदाची फुलं तुम्हाला कुठंच मिळत नसतील, तर तुम्ही जास्वंदाच्या पानांचा देखील वापर नक्कीच करू शकता. आता सगळ्यात शेवटी आपल्याला साधारणतः 1 ग्लास म्हणजेच 200 ml एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील याच्यामध्ये ॲड करायचंय. लक्षात ठेवा, तुम्हाला बोरिंगच्या पाण्याचा किंवा मग खाऱ्या पाण्याचा वापर आपल्या केसांसाठी अजिबात करायचा नाहीये. कारण जेव्हा आपण खारं पाणी आपल्या केसांवरती वापरतो, तेव्हा आणखी जास्त प्रमाणावरती केस गळती होण्यासाठी सुरुवात होत असते. आता या सगळ्या काही गोष्टी आपल्याला गॅसवरती ठेवायच्या आहेत आणि अगदी मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती 10 ते 12 मिनिटांसाठी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आणि बघा, बरेच लोक मला कमेंट करून सांगतात, की "ताई, तुम्ही खूप जास्त बोलता." तर बोलणं देखील तेवढंच गरजेचं आहे. कारण बघा, मला बऱ्याच वेळानंतर कमेंट येतात, की याचे फायदे काय आहेत किंवा मग हे कशाप्रकारे वापरायचं. आणि प्रत्येक कमेंटचा ॲन्सर देणं मला पॉसिबल नसतं. त्यामुळे जेवढ्या जास्त प्रमाणावरती होईल तेवढं मी व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करत असते. आणि बघा, तुम्ही इथं बघू शकता, आपल्या पाण्याला उकळी फुटायला सुरुवात झाली आहे. आणि जेव्हा पाणी हळू उकळायला सुरुवात होईल, तेव्हा आपल्या जास्वंदाच्या फुलांमधील, पेरूच्या पानांमधील आणि त्यासोबतच कांद्यामधील सगळे काही पोषक तत्व आपल्या पाण्यामध्ये उतरायला सुरुवात होते. साधारणतः 10 ते 12 मिनिटं पाणी व्यवस्थित असं उकळून झाल्याच्या नंतर आपलं जे काही सिरम आहे ते इथं रेडी होतं. आणि सिरम रेडी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, गॅसची फ्लेम बंद करायची आणि सगळं काही सिरम थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. बघा, इथं मी हे सिरम गरम असतानाच गाळून घेणार आहे. कारण मला तुम्हाला व्हिडिओमध्ये याचे फायदे देखील सांगायचे आहेत आणि त्यासोबतच कशाप्रकारे केसांवरती अप्लाय करायचं हे देखील दाखवायचं आहे. पण जेव्हा हे सिरम मी माझ्या केसांवरती अप्लाय करणार, तेव्हा पूर्णपणे थंड करणार आणि त्यानंतरच याचा वापर माझ्या केसांसाठी करणार आहे. बघा, तुम्ही इथं बघू शकता, गरम असताना मी सगळं काही सिरम गाळून घेतलंय आणि आपल्या सिरमचा रंग देखील तुम्ही पाहू शकता, किती जास्त डार्क झालाय. म्हणजेच काय तर आपण ज्या काही गोष्टी याच्यामध्ये ॲड केलेल्या होत्या, त्यामधील सगळे काही नैसर्गिक पोषक तत्व आपल्या या पाण्यामध्ये मिक्स झालेले आहेत. आता हे पाणी केसांवरती कशाप्रकारे अप्लाय करायचं, आठवड्यामधून किती वेळा वापरायचं आणि किती दिवस वापरल्यानंतर तुम्हाला तुमच्या केसांवरती रिझल्ट मिळणार आहेत, हे सगळं काही व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा कोणत्या शहरामधून पाहताय, कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका.
आता बघा, हे सिरम लावताना तुम्हाला एखाद्या स्प्रे बॉटलचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर हे सिरम केसांच्या मुळांवरती आणि लेन्थवरती अप्लाय करायचं. अप्लाय केल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर 2 तासांनी तुम्ही हेअर वॉश करू शकता. आता बघा, आठवड्यातून 2 वेळा सलग 3 ते 4 महिने हे सिरम तुम्ही नक्की वापरून बघा आणि त्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडीसोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बाय.